दरबारात राजे खटवाव्याची पावलं पडली. मनाला समाधान वाटू लागलं. ज्या देवतेची एक निष्ठतेने आम्ही भक्ती केली त्याच भक्तीच्या वेगळून हे पुण्य आमच्या पदरात पडलंय. त्या आमच्या देवतेला साष्टांग म्हणतात. राज्य सिंहासनी विराजित झालो. लाख जनतेला न्याय द्यावा म्हणून न्यायाधीश म्हणून आम्ही पात्र ठरलो. ज्या दिवशी आमचा राज्याभिषेक झाला अत्तराचे सडे मोतिकांच्या रांगोळ्या गुढा तोरणे उभारले गेले आणि राज्य सिंहासनी आम्हाला विराजित केलं गेलं. हाती पंचारती घेऊन सुवासिनी स्त्रिया मला ओढण्यासाठी सिद्ध झाल्या. पण ज्या दिवशी हा राजकीय मस्तकी कमीला गेला न्याय दंड आमच्या हाती आला त्याच वेळी न्यायाच्या कामी आम्ही कधी अन्याय केला नाही. आणि एवढा असून सुद्धा साम राम दंडाने या चतुसूत्राचा वापर करून राज्य हाताळण्याचं कार्य राजा खटवांग्यानं केलं. याच कारणासाठी आम्हाला प्रजाजन आमच्या नावाचा जय जयकार करताय. पण प्रत्येक वेळा नेत्रासमोर एकच प्रसंग निर्माण होतोय. आजपर्यंत स्वतःची कर्तव्य असताना सुद्धा राजा खटवा एक आणि तेच दुःख तेच शक्य सारखं मनाला टोचू लागलो. या विश्वाचा सर्वभौम सत्ताधीश राजा खटवांग व्हावा हेच मनात विचार निर्माण झाले. पण काही वेळा काही प्रसंग आम्ही घडविले काही राज्यावर चालही केली. पण प्रत्येक वेळा आमचा हे आमच्या जीवनात का घडतंय मला त्याच्या का पुढे होत नाही याच गोष्टीचा सारखा विचार मी करतोय. पण नाही या राज्य सिंहासनी विराजित झाला न्याय दंड हाती घेतलाय. ज्या माझ्या आम्हाला प्रजाजनांचं एक स्वप्न आहे राजा खटवाल सर्वभौम सत्ताधीश व्हावा. मग सगळं विचार करावा.
शांतीच्या मंगलमय नारायणा. छाच्या रोम छिद्रापासून या अनंतकोटी विश्वाची निर्मिती झाली आणि या सकल विश्वाच्या पोकळीत सामावले गेले अशा जगत जेत्या परमेश्वर हे माझ्या नारायणा, देवा तुझ्या पूजा आणि पवित्र चरणासी हा नारद देवा नतमस्तक होतो. खरंच भगवान तुझं गोड नामस्मरण करत करत स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रिखंडात भ्रमण करतोय. पण आज देवा तुझं गुणगान गात गात या खटवांग राजकथा राजदरबारापर्यंत आज माझी पावलं पडली आहे. या चौऱ्याण्णवपूरच्या राज्य दरबारात गुरु त्रैलोक्य अन्नपुरुष देवश्री नारद बाबडे तुमची पावडाई करावी. राजकर्ता घेतला तुमचा असा शिवमंगल असा आशीर्वाद आहे ते क्षणिक सुख आमच्या मनाला सुख प्राप्त कोणत्या गोष्टीनं होईल. क्षणिक सुख ही आमची गुरुमावळी विराजित व्हावी. हो ना, विचार मनाच्या ठिकाणी आपल्या या ऐकून आम्हाला समाधान वाटलं नाही. पण आपल्या शब्दाला मान देऊ या अतिथी आजचा दिवस योगायोग म्हणायला काही हरकत नाही. या तुझ्या दरबाराच्या ठिकाणी माझी पावलं पडली आणि साऱ्या पैठेच्या मुखातले शब्द ऐकले. तुझ्या नावाचे माझी पावलं पडताक्षण साऱ्याला आशीर्वाद देत इथं आलो. पण गुरुदेव तू माझा आदरनित्य ठेविला सहज आमच्या मुखात तू शब्द बाहेर पडले. तुम्ही टाळत आमच्या मनाला समाधान वाटलं. त्याला एकच करणार रोज करता खटवा विचारी असताना आमची गुरुमाऊली टाळली. आपण विचारी पण सारा सर्वस्व ज्याच्या चरणाशी लोटांगण घालते साऱ्या प्रजेसाठी हाता पडत झटणारा हा राज करता आज विचारी आहे. सत्य आपल्या मनात अंतराचे सरे मोठी कालच्या रांगोळ्या पुढे तोडे उभारली जातात. राजा खटवा घेतला जय जयकार सुद्धा पण विचारी याला एकच असं काय घडलंय आजपर्यंत मांडलिक म्हणून मी वावरतोय. आमच्या की पराक्रम आहे, आमच्या की सामर्थ्य आहे. समोरच्या योग्याला पराजित करू एवढे पराक्रम सुद्धा आमच्या जवळ आहे. आम्ही जाणतो तरी सुद्धा राजकथा नारायण नारायण याचा विचारात व्यक्ताला इथं तुमचं येणं राजन म्हणून युक्तीचं भांडार तुमच्या जवळ. प्रत्येक वेळा तुम्ही मार्ग गेला त्याच मार्गाचं अवलोकन आम्ही केलं आणि यशप्राप्ती आमच्या जीवनात घडली. मग आज सुद्धा चिंता करू या गुरुमावळीचा मार्गदर्शन आमच्या जीवनाला मिळावं. मांडलिक म्हणून आतापर्यंत तू आवडतोय. मनाच्या ठिकाणी कुठेतरी खंत आवडते. सर्व सत्तावीस तुला व्हायचंय. मग चिंता करू नकोस. आजची मग सांगा म्हणतोय कोणत्या दिशेनं चाल केली असेल विजय माझ्या दिशेनं खेचून येणार आहे. आपल्याला सर्वम सत्ताधीश का व्हायचं असेल ना याच्यावर एकच मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. अरे जर का भक्ती मार्ग तू आचरणात आणलास एखाद्या देवतेला प्रसन्न करून घेतलंस देवते समोर प्रश्न उभा केला की निश्चित तुझ्या प्रश्नाचं समर्पण उत्तर वेळीच तुला मिळणारच आहे. आम्ही देवतेची भक्ती आमच्या जीवनात करतोच आहोत. पण आज तुमच्या मुखातील शब्द आहे भक्ती मार्ग जीवनाला जेवढा दंडास विजयी तुझ्या बाजूला येणार आहे. मग अशा कोणत्या देवतेची भक्ती आम्ही करावी समाप्ती आम्हाला घडणार आहे. राजन भक्ती जर का तुला करायची असेल मनाच्या ठिकाणी आपण इच्छा पूर्ण करायची असेल ना मग एकच कर त्याचा सेतू बनला रामेश्वरी वस्तीचा असा सगळा हनुमंत या सगळ्या हनुमंताची भक्ती केलीस त्याला आळविण्यासाठी तत्पर झालास ना तो देव सगळा हनुमंत निश्चित तुमचा हा केला आणि धावत आल्याशिवाय राहणारच नाही. गुरुदेव हे जर आपले शब्द असतील विजय माझ्या दिशेला येणार आहे. फक्त भक्ती मार्ग जीवनात चलावा तर का तो देव प्रसन्न झाला माझी इच्छा पूर्ण होणार आहे.
हनुमंताची कनिष्ठ भक्ती करेल वा आणि भक्तीचा बळी माझ्या जीवनात दरबारी इथे गेलो मनाच्या ठिकाणी तो प्रश्न उभा राहिला. हा मांडलिक राजकर्ता पण आतापर्यंत वावरतोय, पण आज सर्व सत्ताधीश याला बनायचं आहे. मग देवा तू मला जो मार्ग सूचित केलास ना, तो मार्ग मी याला आज कथनही केला आणि या मार्गाचं अवलोकन करण्यासाठी हा सख्या हनुमंताची भक्ती करणार, देव प्रसन्न होणार आणि याच्या मनात इच्छाकांक्षा कशा प्रकारे परिपूर्ण होतोय आणि हा सर्व सत्ताधीश कसा बनतोय ना, हे तेव्हा दृश्य अदृश्य रूपानं आज मला सुद्धा पाहायचंय रे. पण भगवान हे सारं घडवीत असते वेळी ना तुझं नामस्मरण हे सदैव माझ्या मुखात अखंड राहू दे, अखंड राहू दे, आज आशीर्वाद असू दे. नारायण शिव भोळा, शिव भोळा, शिव भोळा, शिव भोळा, शिव भोळा, शिव भोळा,
जय 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 हे माझ्या प्रभू हे माझ्या प्रभू आई जाग्या मी भक्त प्रभू तुझ्या दर्शनाची कधी एकदा या सगळ्या हनुमानाला भेटशी होय प्रभू फक्त हा जाग्या तुझ्या भक्ती एका विवाहाच्या ठिकाणी तू मला सांगितलं होतंस हे सगळ्या हनुमंता तुला द्रौपदीच्या ठिकाणी दर्शन घेणार पण निवास हे माझ्या प्रभू आजपर्यंत तुझा बाप दर्शन झालं नाही आता पूर्ण लागले फक्त देवास तुझ्या दर्शनाची कधी एकदा मला भेटशी हो माझ्या प्रभू आता तो प्रसंग मी माझ्या मोत्याला प्रश्न केला माझा सांग माझा देव कोण माझ्या मात्याच्या मुखाचा शब्द हे बाळ हनुमंता जो कोणी तुला घट्ट पडतो आणि गुप्त बोलते तो तुला देव एक दिवशी अडायच्या ठिकाणी मात्र चेष्टा करावी पण या वृक्षावर त्या वृक्षावर उड्या मारत होतो तेव्हा पाहिलं एका वृक्षाखाली दोन ऋषिकुमार विश्रांती घेत होते एक ऋषिकुमार निद्रावस्था होता आणि दुसरा ऋषिकुमार जागृत अवस्थेत होता मी थोडी माता चेष्टा करावी म्हणूनच त्या वृक्षाची एक एक फांदी त्यांच्या फेकण्याकरता तयार झालो पण जो जागृत होता त्याने काय केलं असेल त्याने आपल्या वृक्षाला दबाव दिलं तो माझा तो मान सोडणारच एवढ्यात